आपण आलेलो परळीमधील 14 नंबर मतदान केंद्रावर. या ठिकाणी आपल्यासोबत नेते आहेत. एकत्रित पाहायला गेलं तर परळीमध्ये बोगस मतदानाची चर्चा होऊ लागलेली आहे आणि आरोप देखील होत आहेत. काय तुम्ही त्यावर प्रतिक्रिया द्या? हे लय जुनं आहे साहेब. 1996 पासून कॅसेट पडू लागलं की बोगस म्हणायचं. हे नवीन नाही आम्हाला. आता बोगस कुठं झालंय ते त्यांनी दाखवावं. सगळं CCTV पोलीस यंत्र नाही. फक्त पराभव दिसला की आमची जुनी कॅसेट आहे परळीची 1996 पासून. पण ज्याला कळालं पडायला मग ते कॅसेट चालू करताय बोगस झालं. मग राजेभाऊ पड यांनी पवन फुटके याचं नाव घेत एक रीतसर तक्रार देखील दिली. आता कुणाची तक्रार करावं ज्याचा त्याचा विषय. वैयक्तिक काही मतभेद असतील त्यांचे आणि त्याचा आणि बोगसचा काही संबंध येत नाही इथं. वेळोवेळी असं बोगस मतदानाचं परळीचं चर्चा होते, परंतु आता कुठेतरी शांतीत वातावरण आणि तणावपूर्ण वातावरण परळीमध्ये आहे. गेवराईमध्ये सुद्धा 2 गटामध्ये हाणामारी झाले. अंबाजोगाई असेल, माजलगाव असेल, ती परिस्थिती परळीत पाहायला दिसते. साहेब परळीच्या लोकांनी एक निकाल घेऊन टाकलाय. परळीची बदनामी चालू केली सगळ्या लोकांनी. त्याच्यामुळे तुम्ही बघा वातावरण. सगळे लोक परळीच्या विकासाला आणि परळीच्या एकीसाठी ज्या लोकांनी परळीवर आरोप केले त्यांना येणाऱ्या 21 तारखेला बघा तुम्ही काय होणार आहे. ते लोकशाहीच्या माध्यमातून लोक उत्तर देणार आहेत. मानसिकता बघा परळीच्या लोकांची. भांडण नाही, सगळं एक झाली परळी. सातत्याने आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेत दहशत, गुंडगिरी, बोगस मतदान याचा उल्लेख केला जातो. आता धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. जाणीवपूर्वक काय करायचं बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. कुठे सिद्ध झाली एखादी गोष्ट झाली का सिद्ध काही बी झालं की धनंजय मुंडे साहेबांना. काल आमच्या फॅक्टरीतले लेबर पळून गेले. मला एक जणाचा फोन आला, म्हणले धनंजय मुंडे साहेबांना पळवून लावले का. मी म्हणलं त्यांचा काही संबंधच नाही. तसं काही बी झालं की धनंजय मुंडे साहेब. मतदारांना काय आवाहन करणार? आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले मतदान शेवट. मतदारांनी निकाल घेऊन टाकलाय साहेब. मी आज सांगतो जिम्मेदारीनं कमीत कमी 15,000 महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे आणि पूर्ण 35ला 35 उमेदवार निवडून येणार. किती टक्के मतदान झालं असं? आपण मतदानाचा आता टक्केवारी 50% जवळपास आहे. 60-70% पर्यंत जाईल. हमेशा जेवढं होत आहे तेवढं. काय दादा काय सांगणार आहेत? आज मतदान प्रक्रिया पार पडतीये आणि बोगस मतदानाची चर्चा देखील होऊ लागली. परळीमध्ये बोगस मतदान कधीच होत नाही आणि त्याच्यामुळं या परळीमध्ये फक्त काही लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेच पुन्हा त्या जवळ येतात. बदनामी तेच करतात, पुन्हा जवळ तेच येतात. हे असे काही लोक आहेत आणि म्हणून परळीमध्ये फक्त काही लोकांना बदनाम करायचं आणि आपलं साधून घ्यायचे अशी परळी. मला एक विचारायचंय, बदनाम करणारे जे लोक आहेत आता ते तर आमच्याच टीम मध्ये होते सगळे. मग त्यावेळेस त्यांना आता साक्षात्कार कसं काय झाला ते त्यावेळेस असतील आमच्यात सामील. जेवढे काही खासदारापासून जेवढे नावं घेताल त्याच्यापैकी फक्त एक माणूस आमच्या विरोधातला आहे काँग्रेसचा. त्यांनी आम्हाला कायम विरोध केला. आम्ही त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. ती सगळे आमचीच आणि गँग. म्हणजे जे तुमचे होते तेच आता तुमच्या विरोधात जाऊन बोल. विरोधात गेले नाहीत हो. विरोधात कशाचे? ज्याचे त्याचे दुकानदारी आहे. विरोधात नाही, ते आमच्यात माणसं आहेत. जो जेवढा प्रखर बोलेल त्याचं पाकिट मोठं. ते आमचं ठरलेलंच आहे. दिवसा शा द्यायचं आणि संध्याकाळी तडजोडी करायचं. हे 1996 पासून बघतो आम्ही. हे नवीन नाही आमच्या परळीला. काय होईल? निकाल कसा लागला? सांगितलं 1000% निकाल लागला हो साहेब. तुम्ही आमच्या गुलाला आमचाच आहे. आणि परळीच्या लोकांनी एक ठरवलं साहेब, जे धनंजय मुंडेची आणि परळीची जी बदनामी चालू केली त्याला उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून मी आज जिम्मेदारीनं सांगावलं साहेब. लोकशाहीच्या माध्यमातून जो लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आपल्याला अधिकार दिलाय त्याच्या माध्यमातून लोक निकाल दाखवतील 21 तारखेला तुम्हाला. आज मतदान प्रक्रिया पार पडतीये. ताईने सुद्धा प्रतिक्रिया दिली. आज शांततेत वातावरण आहे, परंतु काही ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टी झाल्यात. काही उमेदवारांना बाहेर काढण्यात आलंय. पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मग सातत्याने हे आरोप केले जात आहेत आणि धनंजय मुंडे साहेब सातत्याने म्हणतात की मला कोणतरी संपवण्याचा डाव करताय. काय वाटतं तुम्हाला? साहेब संपवण्याचा डावच आहे ना. काही बी झालं की धनंजय मुंडे. कुणाचंही काही झालं की धनंजय मुंडे. दुसरं आहे का काही? आमच्या गावातली गोष्ट सांगतो. छोटीशी गरीब कुटुंबातला व्यक्ती होता. कुणाच्या लेकरला चापट बी मारली. ते लेकर रडत गेलं की म्हणायचे कोचाऱ्याच्या लोह्यानं मारलं. काही बी झालं की धनंजय मुंडे. राहिला प्रश्न कोणता की लोकशाहीमध्ये कुठं कुणा भांडण झालं. तुम्ही आता सांगितलं गेवरायला भांडणं झाले. परळीत एक भांडण नाही, काही नाही, फक्त स्टंटबाजी करायची. आमच्या सोबत जे मॅनेज आहेत त्यांना दाखवावं लागेल मीडिया देखत आम्ही विरोधक आहेत म्हणून. आणि त्यांचं दुकान कसं चालेल त्याच्यामुळे ते आमच्याच आहेत. त्याच्यामुळे काळजी नसावी काही. तुम्ही पाहू शकता विरोधकाची दुकानदारी चालावी म्हणून हा विरोध केला जातोय. अशा प्रतिक्रिया आता समोर येतात. एकंदरीत पाहायला गेलं तर या मध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी बीट.